थेट जाऊया आपण चेतन यानंतर कलानगरला। कलानगरमध्ये आपले प्रतिनिधी संतोष जेवकर आहेत। संतोष, कलानगरमध्ये कशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे? साधारणतः 12च्या दरम्यान या सगळ्या परिसरातून उद्धव ठाकरे मार्गस्थ होणार आहेत। काय सध्या परिस्थिती आहे कलानगरमध्ये? आपण सध्या कलानगरच्या चौकामध्ये आहोत। चौकामध्ये आपण पाहिलं तर बॅनर लावण्यात आलेला आहे। त्या बॅनर मध्ये संविधान वाचवा, लोकशाही जगवा, लढाई सत्तेची, सत्तेची नाही सत्याची, सत्याचा मोर्चा 1 तारखेला निघणार होता, आज निघणार आहे। अद्यापही पोलिसांचं परमिशन त्यांना भेटलेले नाहीये। यामध्ये मोर्चामध्ये दोन्ही मुख्य चेहरे म्हणजे ठाकरे बंधूच असतील। पाहिलं गेलं तर इथे कलानगरमध्ये बॅनर सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। पूर्ण चौकावर बॅनर लावण्यात आलेले आहेत। दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे इथून मार्गस्थ मोर्चास्थळी होणार आहे। आपण पाहिलं तर हे जे ठाकरे काँग्रेस आहे यामध्ये कुठे ना कुठे सामील होताना आपल्याला दिसत नाहीये। काँग्रेसचे दोन्ही मुंबई अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र अध्यक्ष असतील या मोर्चात सामील होणार नाही आहेत। मात्र शरद पवार असतील किंवा शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, प्रकाश रेड्डी असतील, हे या मोर्चामध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे। पाहिलं गेलं तर हा मोर्चा मतदार घोळ जे झालेला आहे त्याच्या विरोधात हे मोर्चा निघणार आहे। मात्र या मोर्चामधून पुढे या मोर्चाच्या नंतर जे संबोधित करणार आहेत नेते, त्या नेते काय म्हणतील, लोकांसमोर काय मांडतील, आपली भूमिका काय मांडतील, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं लागेल। अगदी संतोष, असेच तुम्ही जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।